कविता जी हे यासाठी होतं की जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली असती किंवा स्लिप ऑफ टंग आपण ज्याला म्हणतो ते जर राहिलं असतं तर समजू शकलं असतं. त्यांनी आवर्जून ठरवून हे वाक्य म्हटलं आणि म्हटल्यानंतर वाचा पुस्तकात वाचा 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 ना पुस्तकात लिहिलं आहे ही जी त्यांची शैली आहे त्या शैलीमध्ये ते त्याच्यावर आर्ग्युमेंट करत होते. त्यानंतर काही लोकांनी लक्षात आणून दिलं. जेव्हा लक्षात आणून दिलं तेव्हा तुम्हाला तुमच्या लक्षात असेल कोणी माझ्या पक्षाचं असो नसो कोणी असो त्यांनी लक्षात आणून दिलं की अतिशय चुकीचं वक्तव्य तुम्ही शिवाजी महाराजांविषयी केलं आहे. तर त्यावर आव्हाड दिलगिरी व्यक्त करायला तयार नव्हते माफी मागायला तयार नव्हते. ज्यावेळी गदारोळ झाला ज्यावेळी 2-2, 3-3 वेळा सांगावं लागलं स्वतः अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला जेव्हा त्यांनी सांगितलं की जर तुम्ही माफी मागणार नसाल तर मला निलंबनाची कारवाई करावी लागेल तोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागायला तयार नव्हते. याचा अर्थ असा आहे की जितेंद्र आव्हाड जातीय विद्वेष पसरवण्यासाठी किंवा कुठला तरी नरेटिव्ह सेट करण्यासाठी ठरवून या प्रकारचं बोलतात हे त्यावरून सिद्ध होतं. बरं ही पहिली वेळ होती का जितेंद्र आव्हाडांची? यापूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की औरंगजेब नसतंय औरंगजेब नसता तर शिवाजी महाराज लोकांना कळले नसते. आता शिवाजी महाराज कळण्यासाठी औरंगजेब असावा लागतो या तऱ्हेचं अत्यंत अत्यंत निंदास्पद निंदनीय वक्तव्य यापूर्वी आव्हाडांनी केलेलं आहे. आता आव्हाडांच्या अशा तऱ्हेच्या वादग्रस्त वक्तव्यांची फार मोठी यादी आहे. मला त्या विषयांमध्ये जायचं नाही त्यांचा तो स्वभाव आहे. पण त्यांची जी कालची कृती होती ती नरेटिव्ह सेट करण्याची होती. त्यांची जी कृती होती ती ठरवून बोलण्याची होती. कुठेतरी विद्वेषाची भावना निर्माण करणारी होती आणि इतिहासाला ती धरून नव्हती. इतिहासाला धरून नव्हती याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारणच नाहीये. पण नॅरेटिव्ह सेट करण्याची होती असं तुम्हाला का वाटते? काय नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होता आव्हाडांचा? जातीय विद्वेषाची भावना नाही निर्माण होत का? मला तुम्ही सांगा एक वाक्याच्या आधी ते म्हणतात की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये एका समूहाने जेव्हा जेव्हा अन्याय केला त्या समूहाच्या विरुद्ध समाज पेटून उठला. अहो हेच लोक शिवरायांना कुंकुम तिलक लावायला तयार नव्हते. ते ही जी भावना आहे ही स्पष्ट होते ही जातीय विद्वेष निर्माण करणारी आहे. तुम्ही फुले शाहू आंबेडकर मांडणार ना आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे भक्त